श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत गौरी मातेची कथा. आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण राहत होता. एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला, घरोघरी लोकांनी गौरी आणल्या, रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिले. मुले घरी आली, आईला सांगितले, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो गौर आणून काय करू, तिची पूजा पत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य केला पाहिजे, आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातले सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौर आणीन. मुले तिथून उठली, बाबांकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील. बाबांनी घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला व मनामध्ये फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबी पुढं उपाय नाही, मागायला जावे तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला, तळ्याच्या पाळी जीव गेला व जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचे समाधान केले. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणून म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले. बायको घरात गेली आणि आंबी करता कण्या पाहू लागली व मडके आपले कण्यांनी भरलेले तिला दृष्टीस पडले. तिला मोठे नवल वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ त्यांनी पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाली. सगळेजण आनंदाने निजली. सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हटले. घावन घातले देवाला कर, नाही काही म्हणू नको, रडू काही नको, गाऊ काही नको. ब्राह्मण तसंच उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकतेस का, आजीबाईला न्हाऊ घाल असे सांगितले. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली, सपाटून गुळ मिळाला. मग सगळे सामान आणले. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कुठून आणू. तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको, आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे तितके खुंटे पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नाव घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल, त्यांचं दूध काढ. ब्राह्मणाने तसे केले. गाई म्हशींना हाका मारल्या, त्या वासरांसहित धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळे प्राप्त झाले, आता तुम्हाला पोचता कशा करू, तुम्ही गेला म्हणजे हे सगळं नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको, माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच, मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असेच वाढावे यासाठी काहीतरी उपाय सांगा. गौरीने सांगितले, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हाड्यावर टाक, मडकावर टाक, गोठ्यात टाक. असे केलेस म्हणजे कधी कमी पडणार नाही. ब्राह्मणाने बरे म्हटले. तिची पूजा केली. गौर आपल्याला प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींची ओटी भरावी, जेव घालावे. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयी सुख मिळेल.